आनंदाचा क्षण आहे संस्थेसाठी आणि आमच्या सर्वांसाठी। एक संस्था 100 वर्ष पूर्ण करणं हे कठीण काम आहे। का मी अनेक संस्थांचा अध्यक्ष आहे, मी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, इंजिनिअरिंग अनेक संस्था मी सुरू केल्या आणि चालवतो आहे। त्यामुळे संस्था चालवणं किती कठीण आहे हे मला माहिती आहे। असं असलं तरी आमच्या या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने 100 वर्ष पूर्ण केली, त्यांचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो। मी सगळ्यांची भाषणं अतिशय काळजीपूर्वक ऐकली। सगळ्यांनी संस्थेवर, संस्थापकांवर, संस्थापकांच्यानंतर आलेल्या व्यक्तींवर, त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या योगदानावर विचार मांडले, त्यांची आठवण केली की त्यांचे योगदान या 100 वर्षाची पूर्ण वर्ष झाली त्यात किती योगदान आहे। आमचे सन्माननीय जांभेकर साहेब आणि यामध्ये कैलासजी बाबूराव जोशी, कैलासई सो मालतीदाई जोशी यांचं योगदान ही संस्था सुरू करण्यामध्ये। त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हे आजच्या दिवशी आपल्या सर्वांचं काम आहे। अशा व्यक्ती जन्माला कोकणात येणं आणि शिक्षणासारखा विकासाचा आणि सर्व क्षेत्रात प्रगतीचा पाया आणि ज्ञान पुरवण्याचं काम त्याने इथून सुरू केलं आणि म्हणून खरोखर त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना अभिवादनही करतो। सगळ्यांची भाषणं या एकाच साकोरीत सुरू आहेत, त्याला अपवाद आमचे मित्र पण नाही आहे, कारण ते रत्नागिरीचे आहे। मी सांगितलं 100 वर्ष पूर्ण करणं छोटं काम नाही आहे, संस्थेने केलं आणि संस्थाने करणं म्हणजे संस्थेला हे काय इमारती आणि हे वैभव उभारलंय त्याला पैसा लागतो आणि पैसा उभारणं त्या काळात कठीण, आताच्या काळात अति कठीण। आता लोकांकडे पैसा आहे तेव्हा देणगीदार, दानशूर लोक फार उपचारतात। तुम्ही मुंबई बघा, मुंबईत वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, देणगीदारांनी दिलेले आहेत। आता सांगावं साहेब, आमची संस्था, विधायक, शैक्षणिक काम द्याव किती पाहिजे? मग आपण जर 100 सांगले 10 घेऊन जा। जसं बार्गेनिंग मार्केटमध्ये करतो तर देणगीमध्ये पण बार्गेनिंग काय वाटणे सर, ते सुरू आहे। म्हणजे परिस्थिती किती बदलत चालली आहे बघा, फार बदलली। 100 वर्षाचा काळ त्यापूर्वी आणि आज, पण तेव्हा धाडस केलं, धाडसाचं कौतुक आहे। आपल्याकडे काही आहे नाही की हे न पाहता, काही विचार न करता माझ्या या कोकणात त्या समाजाला शाळेची आवश्यकता आहे। 3 मुलं घरात घेऊन शिक्षण सुरू केलं, स्त्री शिक्षण। केवढं धाडस आहे, काय त्यांना स्वप्न पडलं होतं का हो 100 वर्षांनी 15,000 विद्यार्थी होतील म्हणून? नाही, आत्मविश्वास, कर्तृत्वावर आत्मविश्वास। मला इथल्या शिक्षकांना सांगायचं आहे, तुम्ही अभ्यासक्रम घेता त्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं साधन, माध्यम काही नाही, तो आवश्यक आहे। आत्मविश्वास आणि त्या व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व। आज बघा तुम्ही किती दिवस तयारी करता महोत्सवाची, आणि तो महोत्सव आज शताब्दी महोत्सव सुरू आहे। हजारो लोकांना तुम्ही बोलवलाय। मी तुम्हाला विद्यार्थी का विचारले मॅडम? साहेब 2.5 लाखापर्यंत विद्यार्थी या संस्थेतून शिकून गेले। आज इथे कार्यक्रम सुरू आहे, अनेक विद्यार्थी आणि पालक उठतात जातात। काय चाललंय? महत्त्व कशाला द्यावं? घरच्या कामाला का लग्न कार्याला का शिक्षण क्षेत्राला, त्या संस्थेला प्रोत्साहित करणं। आजची उपस्थिती या सर्वांना
प्रेरित करणारी आहे, प्रोत्साहित करणारी आहे. हे बघा तुम्हाला आशीर्वाद हजारो लोकांनी येऊन दिले उपस्थित मार्गाने. त्यांना वाटेल अजून चांगलं काम करा, दिवस रात्र काम केलं समाजासाठी, ते कमीच आहे असं वाटेल. आणि वाटण्यासाठी आपण थोडा थांबलो, ऐकलं तर काय जात. पण नाही पाहतो अनेक ठिकाणी लोकांना रोखतो, नाही थांबा, जायचं नाही, पहा आणि ऐका, आत्मसात करा आणि कार्यान्वित करा. आवश्यक आहे समाजाला. पण ज्ञान कशासाठी आहे? ज्ञान ऐकायचं, आत्मसात करावं, समाजासाठी, आपल्यासाठी ते ज्ञानाचा उपयोग करा, बुद्धीचा वापर करा, मेहनत परिश्रमाची जोड द्या आणि बुद्धीची त्याला जोड दिल्यास सर्व साध्य होत. आणि साध्य करणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या सर्व जणांना समाजामध्ये स्थान, हे मी सांगू, अतिशय आदरणीय आहे. शिक्षण क्षेत्रातली माणसं, शिक्षण हा धंदा नाही, नोकरी नाही, तो पेशा आहे. शिक्षण हा पेशा आहे, त्याचं पावित्र्य राखणं आपलं सर्वांचं काम आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक असो, प्राचार्य असो, संस्था चालक असो, पावित्र्य राखलं पाहिजे. कशी संस्था चालवा, मुलांना कसं 2.5 लाख मुलांना घडवायचं. मूर्तिकारी 5-10 मूर्त्या तयार करतात, त्याला म्हणतात वाह, मी काय मूर्ती गणरायची गणली. लोक पाहतात, कौतुक करतात कलेचं. तुमची कला आहे, शिक्षण देणं एक कला आहे, आर्ट आहे, ते तुम्ही दिलं, असंख्य घडले. उद्या आमच्या मनाला, मलाही माझे विद्यार्थी इथला मला अभिमान आहे. माणूस घडल्यानंतर तो अभिमान म्हणतो, पण घडवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे, तुम्हाला त्याच्यापेक्षा 10 पटीने अभिमान असतोय. बघा, या उदयला आम्ही घडवलं. उदय उद्योगमंत्री आहे महाराष्ट्राचा. मग त्या उदय आमच्या रत्नागिरीतला, आमच्या शाळेतला, आम्ही शिकवलं त्याला. हा अभिमान बाळगण्यासाठी काही लोकांना काय लत नाही. काय आलं त्याच्यात, काय झालं नाही. उदय मंत्रीपर्यंत, पदापर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्याला किती कष्ट घ्यावे लागले, कुटुंबाला किती लागले, समाजाला, पक्षाला, कार्यकर्त्यांना. ही साखळी जरा आठवावं. मग घमेंड एकाबद्दल, गर्व एकाबद्दल, अभिमान बाळगणं किती सोयीचं आहे हे कळलं. सगळ्यांना वागणूक देत आहे आणि त्याच्यातनं जी काही ग्रोथ होते आपल्या संस्थेची, ही खरोखरच अतिशय महत्त्वाची आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की जरी निवडणुका होत असल्या तरी तुम्ही सगळे एक दिलानं काम करता. आज एज्युकेशन सेक्टरमध्ये शिल्पाताईंनी स्वप्न ह्या ठिकाणी सांगितले की एज्युकेशनल हब झाला पाहिजे. ताई, मी तुम्हाला शब्द देतो की आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना नवीन नवीन जर शाळा, नवीन नवीन कॉलेजेस, नवीन नवीन अजून काही संस्था, इंटरनॅशनल संस्था जर रत्नागिरीमध्ये येणार असतील तर आज मी राणेसाहेबांच्या समोर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जाहीर करतो, कोणालाही जमिनीची कमतरता पडणार नाही. MIDC जेवढी जमीन लागेल तेवढी जमीन त्या संस्थांसाठी आपण देऊ. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकारचं कौतुक आपण केलं पाहिजे. राणेसाहेब या संपूर्ण मतदारसंघाचे खासदार झाले. आमच्याकडे एक यादी मागितली गेली की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विद्यालय कुठं काढायची. ही यादी आमच्याकडे मागितली गेली. आम्ही केंद्र शासनाकडे ती पाठवली आणि अभिमान वाटतो देशाच्या पंतप्रधानांचा. का ते ताई मी स्पष्टपणानं सांगतो, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की केंद्रीय महाविद्यालय कुठं द्यायचे. ऑब्विसली काही लोकांनी नागपूरचं नाव सांगितलं, पुण्याचं नाव सांगितलं, मुंबईचं नाव सांगितलं, छत्रपती संभाजीनगरचं नाव सांगितलं. आणि ही यादी वाचत असताना देशाचे पंतप्रधान एका नावावर येऊन थांबले. त्यांनी विचारलं, नाचणे हे काय आहे, नाचणे हे काय आहे, आणि पुढे रत्नागिरी का लिहिलेलं आहे हे माहिती काढून बघा. त्यावेळी मंत्र्यांनी असं सांगितलं की हा ग्रामीण भाग आहे महाराष्ट्रातला, आणि त्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या शहराची लोकसंख्या फक्त 60,000 आहे, मतदान 60,000 आहे, लोकसंख्या 1 लाख आहे, त्या ठिकाणी देखील CBSE बोर्डाचं केंद्रीय विद्यालय हे रत्नागिरीमध्ये मागितलेलं आहे. परंतु हे वायबल नाही असं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. साहेब, मला अभिमान वाटतो देशाच्या पंतप्रधानांचा. देशाच्या पंतप्रधानांनी ती यादी घेतली आणि महाराष्ट्रातली 2च केंद्रीय विद्यालय मंजूर केली. ते म्हणजे ग्रामीण भागातले एक अकोला आणि दुसरं नाचणे रत्नागिरी. त्याच्यामुळे मला असं वाटतं
की आपण एज्युकेशन हबच्या जवळ चाललेलो आहोत. मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मी असं बोललो होतो की मला रत्नागिरी हा एज्युकेशन हब करायचा आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केलेली होती. अनेकांनी सांगितलं होतं की मेडिकल कॉलेज होऊ शकत नाही. अनेकांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग कॉलेज होऊ शकत नाही. अनेकांनी सांगितलं होतं स्किल सेंटर होऊ शकत नाही. एवढंच नाही तर रामटेकचं संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र देखील आज रत्नागिरीमध्ये आम्ही सुरू केलं आहे. केंद्र सरकारनं योगा डे सुरू केला असेल, पण या रत्नागिरीमध्ये त्या संस्कृत उपकेंद्रातनं योगासनं देखील शिकवले जातात, योगा देखील शिकवलं जातं. हे महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आहे. आणि म्हणून मला इथं सांगायचं आहे की यामध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा देखील फार मोठा हात आहे. कारण पूर्वी अशी संस्थाच नव्हती, दुसरं शिकणारं कॉलेजच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जे राजकारणामध्ये काम करणारे रत्नागिरीकर आहोत, मला असं वाटतं की 99.99% सगळे राजकारणी हे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचेच विद्यार्थी आहेत. आणि म्हणूनच या एज्युकेशन हबमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलोय. अजून आपल्याला पर्यटनामध्ये देखील चांगलं काम करायचं आहे. मला इथं आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो. आणि तुमच्या कार्यक्रमाचा पायगुण एवढा चांगला आहे की इथं येताना मला कळलं की मला देखील डॉक्टरेट मिळाली. त्यामुळे मला सारखं सतीशजी कार्यक्रमाला बोलवत राहा, तसं माझी देखील राजकीय उन्नती होत राहील. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की माझ्या नावासमोर डॉ लागावा. तो काही शिक्षणानंतर लागला नाही, परंतु तुमच्या सगळ्या आशीर्वादानं 5 वेळा निवडून दिल्यामुळं जे काही सामाजिक काम केलं असेल, जे काही राजकीय काम केलं असेल, त्याच्यामुळं आज माझ्या नावासमोर माझ्याच संस्थेच्या कार्यक्रमामध्ये डॉ लागला. हा देखील एक महत्त्वाचा, डॉ म्हणजे डॉक्टर, हा हे देखील माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.